नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव मामांना म्हणत असतो की मामा, काहीही झालं तरीसुद्धा ईश्वरीला लवकरात लवकर राखेचं सत्य कळायलाच हवं. त्याला ईश्वरीच्या जवळसुद्धा आपल्याला फिरकू द्यायचं नाही आहे मामा, तिला प्रोटेक्ट करायचं आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अर्णव, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि हे बघ, तुझं प्रेम आहे ना ईश्वरीवरती, सांग ना अर्णव, तुझं प्रेम आहे ना तिच्यावरती, मग थोडा धीर धर, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामा, तिच्यावरती माझं प्रेम आहे म्हणून तर तिच्या बाबतीत काहीच वाईट घडताना बघू शकत नाही आहे ना मी, म्हणून तर मला असं वाटतंय ना की कधी कधी या राखेचं सत्य तिला समजतंय. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की मामा, मला तिला मदत करायची आहे, पण मी तिथे जाऊ शकत नाही आहे. हे बघ, मी तिथे जाऊ शकत नाही आहे, पण मी तिला पैशांची मदत तर करू शकतो ना. हे बघ, तिचे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, तिच्या बाबांना खूप जास्त त्रास झाला आहे, त्याच्यामुळे खर्च खूप झाला असेल, तेव्हा एवढे पैसे नसतील तिच्याकडे, आपण तिला पैशांची मदत केली पाहिजे ना. पण मामा, मी तिथे जाऊ शकत नाही, मग तिथे पैसे घेऊन कोण जाणार. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव, आईने तुला शपथ घातले हॉस्पिटलमध्ये जायचं नाही म्हणून, आईने मला शपथ घातलेली नाही आहे, मी जातो हॉस्पिटलला, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे अर्णवने आता मामांना सांगितलेलं असतं की ईश्वरीला पैशांची मदत ही झालीच पाहिजे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मामा हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. तेव्हा इथे अर्णवला कशीही करून ईश्वरीला पैशांची मदत ही करायचीच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश बाबांकडे बघत असतो आणि आपल्या मनामध्ये म्हणत असतो की म्हातारा किती चिवट आहे, अजून जीव सोडत नाही आहे, जगायचं आहेच का याला. तेवढ्यातच तिथे सुप्रिया येते आणि म्हणत असते, काय झालं, काय झालं यांना, कसे आहेत ते. तेव्हा राकेश म्हणतो, काकू काळजी करू नका, आता ते बरे आहेत. तेव्हा सुप्रिया इथे आता जयू आत्याकडे येते आणि म्हणते, जयूताई, अहो काय झालं यांना, कसे आहेत ते आता, डॉक्टर काय म्हणाले. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, अजिबात काळजी करू नको सुप्रिया, आता दादा बरे आहे अगं, मगाशी दादाने खूपच जास्त घाबरवलं होतं, आम्ही सगळेजण घाबरलो होतो. तेव्हा इतकी नम्रता घाबरली की नम्रता घरीच निघून गेली तुम्हाला सगळं सांगायला. पण हे बघ, आता काळजी करू नको, डॉक्टर मगाशी दादाला चेक करायला आले होते, ते म्हणाले की दादा आता स्टेबल आहे आणि हे सगळं राकेशजींमुळे झाले कारण दादाला एका इंजेक्शनची गरज होती. तेव्हा इथे डॉक्टरांनी सांगितलं, तसेच राकेशजी गेले आणि योग्य वेळेवरती ते इंजेक्शन घेऊन आले आणि ते दादाला दिलं, म्हणून दादा आता बरं आहे गं. खरंच आपल्याला या सगळ्यामध्ये राकेशजींची खूप मदत झाली आणि त्यांच्यामुळेच दादा आता स्टेबल आहे, त्यांच्यामुळे आपल्याला योग्य वेळेवरती ते इंजेक्शन मिळालं. तेव्हा इथे आता राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ही आत्याबाई जर आता इथे नसती ना, तर म्हातारा लवकर गचकला असता, पण ही आत्याबाई इथे होती आणि तिच्यासमोरच डॉक्टर म्हणाले की इंजेक्शन हवं आहे म्हणून, म्हणून मला जाऊन घाईघाईने इंजेक्शन घेऊन यावं लागलं, म्हणून हा म्हातारा आता जगला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो की या म्हाताऱ्याला नजरेच्या समोर मरताना बघून किती बरा आनंद झाला असता मला, पण या जयू आत्यामुळे मला तो आनंदसुद्धा सेलिब्रेट करता आला नाही, असं इकडे आता राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जयू आत्याने सगळी हकीकत सुप्रियाला सांगितलेली असते की आता संजय काकांना इंजेक्शन देण्यात आले म्हणून त्यांची तब्येत स्टेबल असते आणि त्यामुळे आता त्यांच्या जीवाला जो धोका असतो तो आता टळलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया संजय काकांना आता दारामधून बघत असते. तेवढ्यातच राकेश जयू आत्याजवळ बोलायला येतो आणि म्हणतो, आत्या, मी जरा जाऊन आलो हां. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, राकेशजी, अहो आता कुठे जात आहे तुम्ही. तेव्हा राकेश म्हणत असतो की मंदिरात जातो आत्या, आणि त्या देवाला आहे ना आता साकडंच घालतो, विचारतो त्याला, बाबा कधी आमच्या काकांना बरं करणार आहेस तू, लवकरात लवकर आमच्या काकांना बरं कर, असं सांगतो मी त्याला, भांडतो मी आता देवाजवळ. तेव्हा मंदिरामध्ये चाललो आहे, मी आलोच हा जाऊन. तेव्हा इथे जयू आत्या म्हणते, राकेशजी, अहो तुम्ही आल्यापासून किती करताय आमच्यासाठी. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, मंदिरामध्ये जावंच लागेल, आणि म्हणूनच राकेश बाजूला आता गेलेला असतो. तरी ते जयू आता सुप्रियाला समजावत असते, म्हणत असते, नको रडू, राकेश जे आहेत ना आपल्याबरोबर, सगळं काही आता व्यवस्थित होईल, ते सगळं सांभाळून घेत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेशने कशी धावपळ केली आणि कशा पद्धतीने आपल्याला मदत केली हे सगळं आता जयू आत्याने सुप्रियाला सांगितलेलं असतं. तेव्हा त्यांच्या नजरेमध्ये राकेश आता चांगला बनलेला असतो. नंतर प्रेक्षकांनो, इथे नम्रता म्हणत असते, इशू, अगं दरवाजा उघड ना, माझ्यासाठी तरी दरवाजा उघड ना. हे बघ इशू, माझी शपथ आहे तुला,
तू का स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेस? हे बघ असं करू नकोस. बाबा आता बरे आहेत. प्लीज दरवाजा उघड ना. आपल्या बाबांना काही होणार नाही आहे इशू. तेव्हा ईश्वरी अजूनच रडायला लागते. ईश्वरीला भीती वाटत असते. काही अघटित तर घडणार नाही ना? काही चुकीचं तर घडणार नाही ना? तरीसुद्धा इथे ईश्वरी कुणाचं काही ऐकायला तयार नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव एक्सरसाइज करत असतो आणि त्याला आठवत असतं की कशा पद्धतीने राकेश अर्णवला म्हणालेला असतो, अरे तू मला मारतोयस काय? तू जर मला मारलंस ना तर तुझी ती मूर्ख बहीण विधवा होईल ना अंजली, अरे ती विधवा होईल. हे सगळं आता जेव्हा राकेश अर्णवला बोललेला असतो ते अर्णवला आठवत असतं आणि अर्णवला या गोष्टीचा खूप जास्त राग येत असतो. तेव्हा तो रागाच्या भरामध्ये इथे आता व्यायाम करत असतो. तेव्हा तिथे आकाश येतो आणि म्हणत असतो, दादा मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर. तेव्हा इथे अर्णव त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही, कारण त्याच्यासमोर सतत राकेश उभा असतो. राकेश म्हणतो, आता बघ तुझ्या त्या मूर्ख बहिणीला तर मी फसवतोच आहे, पण लवकरच तुझी मी सिंदूर आहे ना तीसुद्धा माझी होणार आहे, माझी. असं सुद्धा इथे आता अर्णवला राकेश म्हणत असतो. त्या सगळ्या गोष्टी अर्णवला आठवत असतात. तेव्हा तिथे आकाश आलेला असतो. आकाश म्हणतो, दादा अरे काय झालं आहे तुला? कधीपासून मी तुझ्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करतोय, काय झालं आहे तुला? तेव्हा अर्णव म्हणतो, आकाश काय विचारतोयस तू हा प्रश्न? काय झालं आहे म्हणजे? मला काही झालेलं नाही आहे. इथे आता रागारागाने अर्णव पुशअप मारत असतो. ते आकाश बघतो आणि इथे अर्णवला तो म्हणतो, हे बघ दादा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, पण तुझं माझ्याकडे लक्षच नाही आहे. तुला काय झालं आहे? तू असं का वागतोयस? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश हे बघ मूर्खासारखा मला प्रश्न विचारू नकोसा. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. चल तू बाहेर बाहेर चल आत्ताच्या आत्ता. आणि इथे आकाश त्याच्याजवळ बोलायला आलेला असतो आणि अर्णव त्याला हाताला धरून रूमच्या आता बाहेर काढतो आणि म्हणतो की मला कुणाशी काहीही बोलायचं नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे अर्णव आता स्वतःला रूममध्ये बंद करतो आणि आकाशला रूमच्या बाहेर काढतो. आणि इथे ईश्वरीसुद्धा एकटीच रूममध्ये बसलेली असते आणि रडत असते. तेव्हा तिला नम्रता बाहेर यायला सांगत असते, तिला समजवत असते, पण ईश्वरी खूप जास्त रडत असते. तीसुद्धा कुणाचं काही ऐकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णवला आठवत असतं जेव्हा इथे ईश्वरी म्हणालेली असते की अंजलीताई जर एखादा पदार्थ आवडला असेल ना तर त्या पदार्थाची आणि बनवणाऱ्या माणसाची स्तुती करायची असते, बरोबर की नाही? तर या गोष्टी अर्णवला आठवत असतात आणि तो आता ईश्वरीच्या आठवणींमध्ये पूर्णपणे रमलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश टेन्शनमध्ये येतो. अर्णवजवळ बोलायला जातो तर अर्णव काही बोलायला तयारच नाही आहे. तेव्हा तो इथे नम्रताला फोन करतो. तेव्हा इथे नम्रता फोन उचलते आणि म्हणते, हां आकाश सर बोला ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नम्रता कशी आहेस तू? आणि काका कसे आहेत आता? बरे आहेत का ते? तेव्हा नम्रता म्हणत असते की आकाश सर, अहो बघा ना, जेव्हापासून इशूला कळले ना की बाबांची तब्येत खूप बिघडली, बाबांची तब्येत आता क्रिटिकल झाले, तेव्हापासून तिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले. ती माझंसुद्धा ऐकत नाही आहे, ती रूममधून बाहेरच येत नाही आहे. आता मी काय करू आकाश सर? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, व्हॉट? पण बाबांना काय होते? कशी आता त्यांची तब्येत? डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा नम्रता म्हणते, डॉक्टर म्हणाले की बाबांची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे, आता काय करू काही कळत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुला 2 मिनिटात फोन करतो. आणि तो फोन ठेवून देतो आणि घाईघाईने निघून जातो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते, अंजली सांग ना, काय चुकीचं केलं मी अर्णवला थांबून? अगं तो तिथे गेला असता, अजून दोघांमध्ये काही बाचाबाची झाली असती तर काय केलं असतं आपण? म्हणून मी त्याला नको जाऊन म्हणाले ना. तेव्हा अंजली म्हणते, आजी अगं पण तू अशी त्याला लगेच शपथ द्यायला नको होतीस. माणुसकीच्या नात्याने निघाला होता ना तू, तर त्याला जाऊ द्यायचं ना, का थांबून घेतलंस? तेव्हा आजी म्हणते, अगं ज्या माणसाने माझ्या चिंटूच्या थोबाडीत दिली आहे त्याच माणसाला बघायला कसं काय पाठवू मी? आणि पुन्हा तिथे काही घडलं असतं तर कुणी जबाबदारी घेतली असती? म्हणून मी चिंटूला शपथ दिली आणि म्हणाले की तिथे जाऊ नकोस म्हणून. तेव्हा इथे आता राकेश आलेला असतो. राकेश आल्यानंतर इथे राकेश म्हणतो, अरे आजी तुम्ही इथे? तेव्हा आजी म्हणते, जावई बापू, अहो तुम्ही बेंगलोरवरून आल्या आल्या हॉस्पिटलला गेलात ना, अंजलीला भेटायला आला नाहीत. तिला काळजी वाटत होती म्हणून मी तिच्याजवळ येऊन बसले होते आणि तिच्याशी थोडं बोलत होते, मन हलकं करत होते तिचं. आता तुम्ही आलायत ना, आता ती चिंता करणार नाही, मी सुद्धा माझ्या रूममध्ये जाते. तेव्हा अंजली म्हणते, अहो आता कसे आहेत ईश्वरीचे बाबा, ठीक आहेत ना ते? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हो हो मी जाऊन आलो ना हॉस्पिटलमधून,
काही गरज नाही आहे त्यांना कशाचीच, आणि ते काकासुद्धा आता ठीक आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईश्वरीजींना कशाचीही गरज नाही आहे, त्या सगळं काही व्यवस्थित तिथे मॅनेज करतायत. तेव्हा अंजली म्हणते, अहो मग तुम्हाला यायला उशीर का झाला? तेव्हा राकेश म्हणतो, अगं तुला माहिती आहे ना, काम काम असतं की नाही, म्हणजे कुठे जरी गेलं तरीसुद्धा मला मदत करावीच लागते. अगं त्यांना थोडी पैशांची मदत होती, तेव्हा एका NGOकडून त्यांना पैशांची मदत मिळवून दिली, बाकी काही नाही. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो का? नाही, बरं झालं तुम्ही हे सगळं तुम्ही ईश्वरीसाठी केलंत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आलेला असतो, स्टडी रूममध्ये बसतो आणि त्याच्याकडे जे पेनड्राईव्ह असतं ते आता लॅपटॉपमध्ये लावतो आणि इथे एक फाईल तो आता नम्रताला सेंड करतो. तेव्हा आकाशने पुन्हा फोन केलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणत असते, आकाश सरांनी परत फोन का केला आहे आणि ही फाईल का पाठवली आहे मला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, ईश्वरी मी तुला जी फाईल पाठवली आहे ना आता, ती प्लीज तू आता ईश्वरीला ऐकव. ईश्वरीने ही फाईल ऐकली ना की ती बघ लगेचच बाहेर येईल, रूममध्ये स्वतःला कोंडून घेणार नाही. तेव्हा इथे आकाशने फोन ठेवलेला असतो. तर इथे नम्रता जेव्हा फाईल ती ऑन करते तेव्हा त्याच्यामधून अर्णवचा आवाज ऐकू येतो. तर ती फाईल आकाशने मुद्दामूनच ईश्वरीला पाठवलेली असते. ती एक मोटिवेशनल स्पीच असते जे अर्णवने सांगितलेली असते आणि ती जेव्हा इथे आता ईश्वरी ऐकते तेव्हा ईश्वरी उठूनच उभी राहते. त्याच्यामध्ये अर्णवने सगळं व्यवस्थित बोललेला असतो. तो म्हणालेला असतो की असं थकून कसं चालेल, असं हातपाय गाळून चालणार नाही. जेव्हा आपल्याला वाटलं ना की सगळं काय आता संपून चाललं आहे, तसं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा इथे विचारायचं आपल्या मनाला की खरंच सगळं संपलं आहे का? पण आपला श्वास तर सुरू आहे, मग कसं काय सगळं संपलं आहे? आपला श्वास जर सुरू आहे तर आपण प्रयत्न करायचे असतात. सिच्युएशन काही असू दे, पण त्यामधून आपल्याला मार्ग काढावाच लागतो ना. कितीही कठीण प्रसंग असले तरीसुद्धा आपल्याला उठून उभं राहावंच लागतं आणि त्या सिच्युएशनबरोबर आपल्याला फाईट करावी लागते आणि त्याच्याबरोबर एकदा का फाईट केली की त्याच्यातून चांगला मार्ग हा निघतोच. असं इकडे अर्णव ते आता मोटिवेशनल स्पीचमध्ये म्हणालेला असतो आणि त्याच्यामुळे ईश्वरीला मदत झालेली असते आणि ती लगेचच उठून उभी राहते आणि आता बाहेर येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामांनी आता एका व्यक्तीला तिथे मदतीसाठी पाठवलेलं असतं. तेव्हा इथे आता एका NGO मार्फत 1,00,000ची मदत करण्यात आली असं अर्णवने सगळं तयार करून घेतलेलं असतं. तेव्हा मामा म्हणतात, हे बघा तुम्ही कुणालाच माझं नाव सांगू नका किंवा अर्णव राजे शिर्के यांनी पैशांची मदत केली हे कळू देऊ नका. कळलं ना, त्यांना पैशांची मदत होती, त्यांना त्या पैशांची मदत करायची होती, पण त्यांना आमची नावं कळू देऊ नका असं इकडे आता मामा त्या व्यक्तीला सांगतात. तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही नाही, मी कुणाला काही सांगणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जात असते आणि मामा तिकडून जात असतात. दोघांची एकमेकांना टक्कर लागते. मामांच्या हातामध्ये जो पेपर असतो तो खाली पडतो. तेव्हा इथे आता 1,00,000ची मदत करण्यात आलेली असते. तो पेपर आता मामांच्या हातून खाली पडतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते, मामा तुम्ही इथे? तेव्हा मामा म्हणतात, हो इथे एक पेशंट ॲडमिट होता, त्यालाच बघायला आलो होतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, हो का, म्हणजे बरोबर याच हॉस्पिटलमध्ये तुमचाही पेशंट ॲडमिट आहे वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तो पेपर आता जो खाली पडलेला असतो बिल भरलेला, तो पेपर आता ईश्वरी उचलते. तेव्हा इथे मामा तो पेपर हळूच तिच्या हातामधून घेतात जेणेकरून ईश्वरीने बघू नये की अर्णवने त्या हॉस्पिटलला पैशांची मदत केली ईश्वरीच्या वडिलांसाठी. तेव्हा इथे ईश्वरी तो पेपर वाचणार तेवढ्यातच इथे मामा तो पेपर तिच्या हातातून काढून घेतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामा खरं खरं सांगा, इथे बघायला आलायत ना तुम्ही, मी कशी आहे, माझे बाबा कसे आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, बघायला आलायत ना तुम्ही की आम्ही ठीक आहोत की नाही. तेव्हा इथे तुम्हाला अर्णव सरांनी तर पाठवलेलं नाही आहे ना आमची चौकशी करायला, माझे बाबा आता स्टेबल आहेत की नाही याची चौकशी करायला तुम्हाला अर्णव सरांनीच इथे पाठवलं असेल. नाहीतर बरोबर ज्या हॉस्पिटलमध्ये माझे बाबा ॲडमिट आहेत त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही कसे काय याल बरं इथे तुमच्या पेशंटला बघायला, नाही का? तेव्हा इथे मामा म्हणत असते, ईश्वरी कसं असतं ना, एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, कधी कधी माणसं चुकीची नसतात, परिस्थिती चुकीची असते, ती सिच्युएशन चुकीची असते आणि त्यामुळे आहे ना त्या सिच्युएशनमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी थोडा तरी वेळ द्यावा लागतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, मामा खरं खरं सांगा, अर्णव सर का नाही आले हो? म्हणजे ते स्वतःला माझे मित्र म्हणवतात ना, मग आता मला इतकी गरज असताना अर्णव सर एकदासुद्धा इथे कसे काही नाही आले माझ्या बाबांच्या तब्येतीची चौकशी करायला, माझी चौकशी करायला? त्यांना अजिबात वेळच मिळाला नाही आहे का? तेव्हा इथे मामा म्हणत असतात की ईश्वरी बाळा सांगितलं ना, काळ
काळ हा सगळ्यावरचं औषध असतं. म्हणजे तो काळ येतो ना, तेव्हा खूप काही गोष्टी अशा घडून जात असतात आणि तेव्हा आपल्याला सगळे चुकीचे वाटत असतात. काही लोकं आपल्याला बरोबर वाटत असतात. पण जेव्हा सत्य परिस्थिती काय आहे ती आपल्या डोळ्यासमोर येते ना, तेव्हा आपल्याला कळतं काय खरं, काय खोटं हे सगळं काळच ठरवतो. ठीक आहे बाळा? असं म्हणून मामा तिथून निघून जातात. ते काहीसुद्धा बोलत नाही आणि जेव्हा मामा आणि ईश्वरी दोघेजण बोलत असतात, तेव्हा राकेश चोरून चोरून त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेवढ्यातच इथे डॉक्टर येतात आणि ईश्वरीला म्हणत असतात की ईश्वरीजी, तुमच्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली. अजून त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चालली. म्हणजे इंटरनल ब्लिडिंग तर थांबले, पण अजून त्यांची तब्येत पाहिजे तसा रिस्पॉन्स करत नाही आहे. धोका अजून टळलेला नाही आहे, असं इकडे डॉक्टर ईश्वरीला सांगून जातात. तेव्हा ईश्वरीला खूपच जास्त वाईट वाटतं. तर इथे राकेश म्हणत असतो, पण हे सगळं जाऊ दे, पण हा मामा इथे कशासाठी आला होता? मामा बरोबर याच हॉस्पिटलला का आला होता? म्हणजे मामा काही मदत वगैरे करायला तर आलेला नाही आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ब्रेकफास्ट करत असतो. तेव्हा त्याला आता एक गोष्ट आठवत असते. ईश्वरी म्हणालेली असते की अंजलीताई, म्हणजे आता हा पदार्थ ज्या व्यक्तीने बनवला आहे, खूपच जास्त प्रेमाने बनवला आहे, तर हा पदार्थ जर आवडला असेल तर आता स्तुती करायला हवी आहे ना, भरभरून स्तुती केली पाहिजे. तेव्हा इथे अर्णवला खोकला येतो आणि ईश्वरी त्याला पाणी प्यायला देते. या सगळ्या गोष्टी आता घडलेल्या त्याला आठवत असतात. तर इथे आजी म्हणत असते की हे काय, आज अविनाश नाही आहे, आकाश नाही आहे, अविनाश कुठे गेल्या वल्लरी? तेव्हा वल्लरी म्हणते, आई तुम्हाला तर माहिती आहे ना, हे कुठे जाताना मला सांगून तरी जातात का? मला माहिती नाही आहे ते कुठे गेले ते. आणि आकाशच्याच महत्त्वाची मीटिंग होती म्हणून तो लवकर हॉस्पिटलला निघून गेला. तेव्हा इथे अर्णवचं खाण्याकडे लक्ष नसतं. त्याला अजिबात इथे खाण्यामध्ये इंटरेस्ट नसतो, पण तरीसुद्धा आजीसाठी तो बसलेला असतो. तेव्हा आजी म्हणते, अर्णव, अरे तुझं खाण्यात लक्ष नाही आहे, बाळा पोटभर खाऊन घे ना. हे बघ, मी तुला हॉस्पिटलला पाठवलं नाही म्हणून तुला राग आला आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही आजी, प्लीज प्लीज तो विषय तू आता काढू नकोस. तू काही चुकीचं केलेस असं मी म्हणत नाही. प्लीज, मला राग आलेला नाही आहे. तू काही असं मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. तेव्हा इथे मामांचा आता अर्णवला फोन आलेला असतो. तेव्हा मामा म्हणत असतात की अर्णव, मी एका NGOच्या मार्फत 1,00,000ची मदत केली असं त्या लोकांना मी दाखवलं आहे. पण आपण मदत केली, तू मदत केलीस ईश्वरीला, हे मी आता त्या लोकांना सांगितले की कळू देऊ नका म्हणून, असं मी सांगितलं अर्णव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गणपती बाप्पांची मूर्ती असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की गणू बाप्पा, अरे किती परीक्षा घेणार आहेस तू माझ्या बाबांची? आमची इतकी पण परीक्षा घेऊ नकोस रे. माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं कर. का त्यांच्या एवढा मोठा धोका आला आहे? काय त्यांनी चुकीचं केलं आहे? त्यांनी काही केलेलं नाही आहे. प्लीज देवा, प्लीज प्लीज माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं कर. असं बघवत नाही आहे त्यांना आता मला. तेव्हा इथे राकेशसुद्धा रडायचं नाटक करतो. राकेश आता डोळ्यामध्ये खोटे अश्रू आणतो आणि लगेचच येतो आणि तिथे आता समई लावलेली असते तिच्यावरती आपला हात ठेवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी, अहो काय करताय तुम्ही? तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही नाही ईश्वरीजी, मलासुद्धा आता देवाला जाब विचारायचा आहे. का त्यांनी आपल्या काकांवरती एवढं मोठं संकट आणलं आहे? मी जोपर्यंत आता काका शुद्धीवरती येत नाही ना, तोपर्यंत असाच माझा हात ठेवणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नको राकेशजी, असं काही करू नका. तेव्हा राकेश म्हणतो, का करू नका सांगा ना? काकांची तब्येत बघताय ना तुम्ही, दिवसेंदिवस त्यांची तब्येत क्रिटिकल होत चालली. म्हणून मी आता देवाजवळ भांडतोय, जाब विचारतोय त्यांना की कधी आमच्या काकांना शुद्ध येईल म्हणून. तोपर्यंत हा हात मी या समईवरती असाच ठेवणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी राकेशला हे सगळं करण्यापासून थांबवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी, याचा अर्थ काय? याचा अर्थ हे सगळं त्या अर्णव राज्य शिर्केने केलं आहे. त्याने आपल्या काकांचा अपघात केला आहे. बघा ना, ह्या गाडीमध्ये आता स्पष्टपणे तोच दिसतोय आणि नंबरसुद्धा त्याचाच आहे. तेव्हा इथे आता राकेश ईश्वरीला भडकवत असतो. तो म्हणत असतो, बघितलंत ना, म्हणजे ह्या अर्णवने आपल्या काकांवरती राग काढला आहे. काकांनी त्याच्या थोबाडीत दिली होती ना, म्हणून त्या अर्णवने गाडीने आपल्या काकांना उडवलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे तरीच मला आता कळतंय की अर्णव सर मला भेटायला का आले नाही म्हणून. मला आत्ता कळतंय. तेव्हा ईश्वरी आता अर्णवला भेटायला घरी आलेली असते आणि ती म्हणते की यांच्यामुळे माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. हे सगळं ह्यांच्यामुळे झालं. तुम्हीच माझ्या बाबांच्या ह्या तब्येतीला कारणीभूत आहात, बरोबर ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा अर्णव सर, सोडणार नाही आहे मी तुम्हाला.
जर माझ्या बाबांना काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा इथे आता अर्णव मामा, अंजली या लोकांना कळतच नसतं की ईश्वरी असं का बोलते, नक्की काय घडलं आहे. तेव्हा ईश्वरी येते आणि अर्णववरती आता वाटेल तसे आरोप करून जाते. तेव्हा इथे वल्लरीला खूप जास्त राग आलेला असतो, पण कुणीही आता ईश्वरीला काहीच बोलत नाही. ईश्वरी अर्णवला बोलते बोलते आणि सरळ तिथून निघून जाते आणि सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि विचार करत असतात, नक्की घडलंय तरी काय, ईश्वरीच्या बोलण्यामागे नक्की काय कारण आहे, याचा विचार करत असतात.